हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू डॉक्टर्स बायोलॉजी. आपण पाहत आहोत फोटोसिंथेसिस. क्लास 11th बायोलॉजीमधील चॅप्टर आहे. लास्ट लेक्चरपासून या टॉपिकला आपण सुरुवात केली होती. बघा, पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं की फोटोसिंथेसिस काय असतं, त्याचं इंट्रोडक्शन बघितलं. त्याचबरोबर फोटोसिंथेसिसमध्ये यूज केलेली लाईट कोणत्या प्रकारची असते, म्हणजेच नेचर ऑफ लाईट काय असतं, त्याचबरोबर त्याच्यावरती येणारे MCQ हे आपण सर्व डिटेलमध्ये आपण ऑब्झर्व केले होते. या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत मेकॅनिझम ऑफ फोटोसिंथेसिस, म्हणजे फोटोसिंथेसिसचं मेकॅनिझम काय असतं, त्याचबरोबर ह्या मेकॅनिझम ऑफ फोटोसिंथेसिसवरती येणारे MCQ कशा पद्धतीचे विचारले जाऊ शकतात, हे आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे, बघूया आपण आता व्हॉट इज फोटोसिंथेसिस अँड मेकॅनिझम ऑफ फोटोसिंथेसिस. बघा, फोटोसिंथेसिस म्हणजे काय आपल्याला हे क्लिअरली माहीत झालं होतं लास्ट लेक्चरमध्येच. त्यामध्ये आपल्याला असं लक्षात आलं की सोलार एनर्जी इज ट्रॅप्ड बाय द ग्रीन प्लांट्स ॲट इट कन्व्हर्टेड इन टू द फूड पार्टिकल, म्हणजेच कार्बोहायड्रेट. याला आपण फोटोसिंथेसिस म्हणलं होतं. आता नेमकी ही मेकॅनिझम कसं असतं, म्हणजे फोटोसिंथेसिसचं मेकॅनिझम काय आहे आणि त्याच्यापासून कोणत्या प्रकारच्या रिॲक्शन हे आपल्याला बघायला भेटतात, हे आपण डिटेलमध्ये अभ्यास करणार आहोत. बघा, फोटोसिंथेसिसची जनरल रिॲक्शन आपल्याला माहीत आहे की CO2 प्लस H2O इज इक्वल टू C6H12O6 प्लस O2. हे आपण जनरल रिॲक्शन बघतोय. हे एक जनरल केमिकल रिॲक्शन आहे फॉर द फोटोसिंथेसिस. आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत की कशा प्रकारे ह्यामधून ऑक्सिजन इव्हॉल्व होत असतोय, म्हणजे यामध्ये आपल्याला फोटोसिंथेसिस ड्युरिंग द फोटोसिंथेसिस हाऊ द ऑक्सिजन वॉज प्रिपेअर्ड, म्हणजे आपल्याला ह्या फोटोसिंथेसिसमधून मध्ये ऑक्सिजन कुठून येतो आणि कशा पद्धतीने त्याचं वॉटरचं हायड्रोलिसिस होतं, CO2चं ब्रेकडाऊन होतं, हे आपण मेकॅनिझम ऑफ फोटोसिंथेसिसमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे, बघा, मेकॅनिझम ऑफ फोटोसिंथेसिस याचा आपण आता डिटेलमध्ये अभ्यास करू. बघा, पहिल्यांदा हे डिस्कवर केलं होतं व्हॅन नील यांनी. ओके, व्हॅन नील प्रूव्ड दॅट द बॅक्टेरिया यूज द H2S अँड CO2 फॉर द सिंथेसिस ऑफ द कार्बोहायड्रेट. म्हणजे काही बॅक्टेरिया आहेत, सायनोबॅक्टेरिया किंवा काही फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया आहेत, ते बॅक्टेरिया काय करतात की H2S मॉलिक्यूल यूज करतात अँड CO2 मॉलिक्यूल यूज करतात फॉर द सिंथेसिस, म्हणजेच प्रोडक्शन ऑफ द कार्बोहायड्रेट, अँड दे रिलीज द सल्फर गॅस. ओके, म्हणजे यांच्यामध्ये काय झालं बघा, त्यांनी काही बॅक्टेरिया ऑब्झर्व केले होते, त्यांच्यामध्ये एक प्रकारची रिॲक्शन होत होते. त्या रिॲक्शनमध्ये ते बॅक्टेरिया काय करणार आहेत, CO2 अँड H2S हे यूज करतात आणि त्यांच्यापासून कार्बोहायड्रेटचे मॉलिक्यूल हे तयार करतात. तीच रिॲक्शन त्या सायंटिस्टनी म्हणजे व्हॅन नील यांनी क्लोरेलामध्ये पाहिली. ठीक आहे, क्लोरेला म्हणजेच त्यांना असं बघायचं होतं की ग्रीन प्लॅन्टमध्ये पण अशी रिॲक्शन होते. म्हणजे त्यांनी बघा काय केलं, दिस लीड टू द व्हॅन नील पोस्टुलेट दॅट इन ग्रीन प्लॅन्ट वॉटर इज युटिलाइज्ड इन प्लेस ऑफ द H2S. म्हणजे ग्रीन प्लॅन्टमध्ये म्हणजेच फोटोसिंथेटिक प्लॅन्टमध्ये त्यांनी पाहिलं की काही प्लॅन्ट किंवा काही फोटोसिंथेटिक प्लॅन्ट त्यांनी पाहिलं की ग्रीन प्लॅन्ट हे H2Sच्या रिप्लेसमध्ये H2O यूज करतात. म्हणजे त्यांनी काय पाहिलं की काही प्लॅन्ट हे फोटोसिंथेसिस करतात फॉर द प्रोडक्शन ऑफ कार्बोहायड्रेट, बट दे यूज द H2O मॉलिक्यूल फॉर द फोटोसिंथेसिस. अशा प्रकारे त्यांनी रिॲक्शन तिथं ऑब्झर्व केली. पण त्यानंतर त्या सायंटिस्टनी, म्हणजे सायंटिस्ट कोण आले दुसरे, रुबेन. ओके, रुबेन या सायंटिस्टने काय केलं की ही रिॲक्शन प्रूव्ह केली. कोणती रिॲक्शन, की प्लॅन्टमध्ये H2O यूज केला जातं फॉर द फोटोसिंथेसिस. ही यूज द लेबल्ड ऑक्सिजन, म्हणजेच त्यांना प्रोडक्शन म्हणजेच त्यांना रिॲक्शन प्रूव्ह करण्यासाठी, रिॲक्शन कन्फर्म करण्यासाठी त्यांनी काय केलं तर क्लोरेला या फोटोसिंथेटिक प्लॅन्टवरती एक्सपेरिमेंट करून पाहिला. त्यांनी काय केलं तर लेबल्ड ऑक्सिजनचा यूज केला आहे. लेबल्ड ऑक्सिजन म्हणजे काय, की H2Oचे जे मॉलिक्यूल आहेत त्याच्यामधील जो ऑक्सिजन असतो तो हेवी ऑक्सिजन त्यांनी तिथे यूज केला आहे. ठीक आहे, हेवी ऑक्सिजन बघा, अशा प्रकारचा ऑक्सिजन त्यांनी यूज केला आहे फॉर द कन्फर्मेशन ऑफ द H2O युझिंग इन द फोटोसिंथेसिस. ओके, फोटोसिंथेसिसमध्ये H2O वापरला जातोय हे कन्फर्म करण्यासाठी त्यांनी काय केलं, ऑक्सिजनला लेबल्ड फॉर्ममध्ये घेतलं, म्हणजेच त्याला आपण हेवी ऑक्सिजन म्हणतोय. आणि ही रिॲक्शन त्यांनी ऑब्झर्व केली. कळालं का? बघा, लक्षात घ्या, इथं काय कन्फर्म करायचं आपल्याला, की फोटोसिंथेसिस वेळेस ड्युरिंग फोटोसिंथेटिक जो O2 तयार होतोय तो O2 कुठून येतोय, म्हणजेच तो H2O मधून येतोय, हे आपल्याला इथं कन्फर्म करायचं आहे. ठीक आहे, फक्त आपल्याला काय प्रोसेस माहीत झाली आहे की फोटोसिंथेसिस होत असताना H2O यूज केले जातात, म्हणजे वॉटर मॉलिक्यूल यूज केले जातात इन टू द क्लोरोप्लास्ट अँड देन O2 वॉज रिलीज्ड. ठीक आहे, मग आपल्याला हे कन्फर्म करायचं आहे की हे O2 मॉलिक्यूल आले कुठून, म्हणजे ते CO2 मधून आलेत का H2O मधून आलेत, हे आपल्याला इथं कन्फर्म करायचं आहे. म्हणजे आपल्याला काय सांगितलं जातं की ड्युरिंग द फोटोसिंथेसिस द ऑक्सिजन इज इव्हॉल्व्ड कम्स फ्रॉम द वॉटर. हे आपल्याला इथं प्रूफ करायचं आहे. लक्षात घ्या, आपल्याला प्रूफ किंवा आपलं जे काय मेन टार्गेट काय आहे की ऑक्सिजन इव्हॉल्व्ड इन फोटोसिंथेसिस
कम्स फ्रॉम द वॉटर. हे आपल्याला इथं प्रूफ करायचं आहे. आणि हे कशा पद्धतीनं प्रूफ झालं बघा, की त्यांनी काय केलं की एक लेबल्ड ऑक्सिजन तिथं यूज केला. हा जो ऑक्सिजन आहे तो लेबल्ड ऑक्सिजन आहे. आणि तो ऑक्सिजन यूज केला होता फ्रॉम द H2O, म्हणजे वॉटरमधील जो ऑक्सिजन आहे तो हेवी ऑक्सिजन आहे. हा ऑक्सिजन मॉलिक्यूल आता काय होणार आहे तर रिलीज होणार आहे ड्युरिंग द फोटोसिंथेसिस. बघा आता इथं रिॲक्शन आपल्याला इथं कशी सांगितली, म्हणजे फोटोसिंथेसिसची रिॲक्शन कशा पद्धतीने तयार झाली होती. 6CO2 प्लस 12 H2O ह्यामध्ये जे ऑक्सिजन आहेत ते हेवी ऑक्सिजन आहेत. देन लाईट रिॲक्शन म्हणजे सनलाईट होणार आहे, तिथं सनलाईटचा यूज केला जातोय. त्याचबरोबर C6H12O6 म्हणजेच कार्बोहायड्रेट आणि H2O अँड 6O2 म्हणजे हे ऑक्सिजन मॉलिक्यूल इथं रिलीज होते. आणि हे सगळे ऑक्सिजन मॉलिक्यूल किंवा हे सगळे जे काय रिॲक्शन आहेत ती होत असते क्लोरोप्लास्टमध्ये. म्हणजेच बघा तिथं काय केलं जातं, इट इज द ऑकर्स इन द क्लोरोप्लास्ट अँड दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज द फोटोलायसिस ऑफ वॉटर. फोटोलायसिस म्हणजे काय की वॉटरचं फोटोलायसिस करायचं, वॉटरचं ब्रेकडाऊन करायचं विथ द हेल्प ऑफ द लाईट. ठीक आहे. आता ह्या प्रोसेसमध्ये बघा, ह्या प्रोसेसमध्ये काय झालंय की H2Oचं ब्रेकडाऊन झालं. ठीक आहे, H2Oचं ब्रेकडाऊन झालं आणि त्यातला O2 मॉलिक्यूल हा बाहेर गेला. ठीक आहे, ऑक्सिजन मॉलिक्यूल बाहेर गेला आणि त्यातला जो काय H+ आयन आहे, ठीक आहे, H+ जो आयन असतो तो जातो ATP तयार करण्यासाठी किंवा NADPH साठी. ठीक आहे, म्हणजे इथं कार्बोहायड्रेट म्हणजे इथं शुगर मॉलिक्यूल तयार होत नाही. पहिली स्टेप आहे तर लक्षात घ्या, कंप्लीट फोटोसिंथेसिसमध्ये कार्बोहायड्रेट किंवा शुगर मॉलिक्यूल तयार होत असते. पण फर्स्ट स्टेपमध्ये म्हणजे फक्त वॉटरचं हायड्रोलिसिस झाल्यानंतर तिथं कार्बोहायड्रेट मॉलिक्यूल तयार होत नाही, तिथं एनर्जी मॉलिक्यूल तयार होतात ATP आणि NADPH हे मॉलिक्यूल तयार होत असतात. म्हणजेच फोटोसिंथेसिसमधील पहिला जो H2Oचं लायसिस झालं, H2Oचं ब्रेकडाऊन झालं, त्यामध्ये जो काय इलेक्ट्रॉन तयार झालेला असतोय तो इलेक्ट्रॉन हा पहिल्यांदा ॲक्सेप्ट केला जातो बाय द मॉलिक्यूल फेरीसायनाइड. लक्षात घ्या, ड्युरिंग द फोटोसिंथेसिस द फर्स्ट इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर इज द फेरीसायनाइड. म्हणजे बघा इथं फेरीसायनाइड या मॉलिक्यूलनं हा इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट केला. ओके, म्हणजे कधी ॲक्सेप्ट केला, हा जो काय क्लोरोप्लास्ट आहे, क्लोरोप्लास्टमधील काही पिगमेंट म्हणजे त्याला म्हणतो आपण क्लोरोफाईल, म्हणजे दिट इज द लाईट ॲक्सेप्टिंग पिगमेंट, म्हणजे ते लाईटला ॲब्झॉर्ब करणार आहेत आणि ते इल्युमिनेटेड होतात. इल्युमिनेटेड म्हणजे काय की चमकतात किंवा त्यांच्यावरती जेव्हा सनलाईट पडते किंवा सनलाईट ते ट्रॅप करतात त्यावेळेस ते एक्सायटेड स्टेटला जातात. एक्सायटेड स्टेट म्हणजे काय की ते नॉर्मल स्टेटपासून ते एक्सायटेड स्टेटमध्ये गेले आणि एक्सायटेड स्टेटमध्ये गेल्यानंतर त्यातील एक इलेक्ट्रॉन हा रिलीज केला जातोय. ठीक आहे, आणि हा रिलीज झालेला इलेक्ट्रॉन हा पाठवला जातो फेरीसायनाइड या मॉलिक्यूलकडे. ठीक आहे, कळालं का, लक्षात घ्या, फेरीसायनाइड मॉलिक्यूलमध्ये तो पाठवला जातो आणि हा फेरीसायनाइडमध्ये गेल्यानंतर तो मॉलिक्यूल काय करणार आहे तर ATP आणि NADPH मॉलिक्यूल हे तयार करणार आहे. ठीक आहे, आणि जेव्हा लाईट याची स्टॉप होते, लाईट जरा जेव्हा स्टॉप झाली की तो काय होणार आहे, तो क्लोरोफाईलचा जो काय पिगमेंट आहे तो नॉर्मल स्टेटला येतोय, त्याला आपण ग्राउंड स्टेट म्हणतोय किंवा आयोनाइज्ड क्लोरोफाईल म्हणतोय. कारण का आयोनाइज्ड का म्हणायचं, बिकॉज इट लॉस्ट इज 1 इलेक्ट्रॉन, त्याच्यामधील एक इलेक्ट्रॉन हा लॉस झाला म्हणून तो काय झाला, आयोनाइज्ड झाला. त्याच्यामध्ये जेव्हा दुसरा H2O मॉलिक्यूल येणार आहे त्यावेळेस तो परत ग्राउंड स्टेटला जाणार आहे, परत सनलाईट येणार आहे, सनलाईट आली की परत तो एक्सायटेड स्टेटला जाणार आहे. अशा प्रकारे ती रिॲक्शन तिथं चालू होत असते. म्हणजे बघा आपल्याला इथं काय लक्षात आलं की ड्युरिंग द फोटोसिंथेसिस द क्लोरोफाईल गोज टू द एक्सायटेड स्टेट आफ्टर फॉलिंग अ लाईट. त्याच्यावरती लाईट आल्यानंतर क्लोरोफॉल हा एक्सायटेड स्टेटला जाणार आहे आणि एक्सायटेड स्टेटला गेल्यानंतर तो एक इलेक्ट्रॉन हा लूज करणार आहे. ठीक आहे, आणि त्यानंतर तो बनतोय आयोनाइज्ड क्लोरोफाईल. ओके, आणि ही सगळ्या रिॲक्शनला म्हणतो आपण हिल रिॲक्शन. ठीक आहे, हिल रिॲक्शनमध्ये काय होतं, जेव्हा क्लोरोफाईलमधील एक इलेक्ट्रॉन रिलीज केला जातोय तो ॲक्सेप्ट केला जातोय फेरीसायनाइड या मॉलिक्यूलने. फेरीसायनाइड बघा, फेरीसायनाइड हा मॉलिक्यूल काय करतोय, एक इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतोय आणि त्याचं कन्व्हर्शन होतोय फेरोसायनाइड. म्हणजे बघा, फेरीसायनाइड इज कन्व्हर्टेड इनटू द फेरोसायनाइड अँड दिस ओव्हरऑल रिॲक्शन इज कॉल्ड ॲज द हिल रिॲक्शन. म्हणजे हिल रिॲक्शनमध्ये आपल्याला काय प्रूफ झालं, ड्युरिंग द फोटोसिंथेसिस द ऑक्सिजन रिलीज्ड फ्रॉम द फोटोसिंथेसिस इज कम फ्रॉम द H2O. म्हणजे ऑक्सिजन हा रिलीज झालेला असतो, तो ऑक्सिजन आलेला असतो H2O मधून. त्याचबरोबर फोटोसिंथेसिसमध्ये इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर हा फेरीसायनाइड कन्वर्ट होतोय फेरोसायनाइडमध्ये. एवढा पॉईंट इथं लक्षात ठेवा. आणि यामध्ये काही मिनरल्स पण हेल्प करत असतात, मॅग्नीज सारखे वगैरे, ते हेल्प करत असते ड्युरिंग दिस फोटोकेमिकल रिॲक्शन. त्याचबरोबर बघा आता हिल रिॲक्शनवरून आपल्याला प्रूफ काय झालं
म्हणजे द हिल रिॲक्शन प्रूव्ह दॅट इन फोटोसिंथेसिस द ऑक्सिजन रिलीज्ड फ्रॉम वॉटर, म्हणजे ऑक्सिजन हा फोटोसिंथेसिसमध्ये रिलीज केला जातोय, तो ऑक्सिजन H2O मधून आलेला असतोय. हे एक पहिल्यांदा लक्षात घेतलं. इलेक्ट्रॉन आर रिडक्शन ऑफ CO2 आर ऑब्टेन्ड फ्रॉम वॉटर, म्हणजे आता ह्यामध्ये आता आपल्याला काय माहीत झालं की H2Oचं ब्रेकडाऊन झाले, म्हणजे फोटोलायसिस ऑफ वॉटर झालं. म्हणजे पहिल्यांदा फोटोलायसिस होतंय वॉटर मॉलिक्युलचं, ते होतंय विथ द हेल्प ऑफ द सनलाईट. ओके, सनलाईटद्वारे त्यांचं फोटोलायसिस होते, त्यामधून काही इलेक्ट्रॉन रिलीज झाले, ठीक आहे, आणि ऑक्सिजन मॉलिक्यूल रिलीज झाले. हे ऑक्सिजन मॉलिक्यूल ॲटमॉस्फिअरमध्ये बाहेर रिलीज केले जातात आणि हे जे काय इलेक्ट्रॉन आहेत ते CO2चं ब्रेकडाऊन करण्यासाठी यूज केले जातात इन डार्क रिॲक्शन. ठीक आहे, हा पॉईंट इथं लक्षात ठेवा. आता हे इलेक्ट्रॉन काय करणार आहे, CO2चं ब्रेकडाऊन करणार आहेत आणि त्याच्यापासून ग्लुकोज म्हणजेच आपलं कार्बोहायड्रेट हे तयार करणार आहेत. ओके, हे प्रोसेस इथं लक्षात ठेवा. आणि ह्यामध्ये काय केलं तर अकॉर्डिंग टू ॲरोन दिस प्रोसेस ऑफ लाईट एनर्जी इज कन्व्हर्टेड इन टू द केमिकल एनर्जी, म्हणजे ह्याच्यामध्ये काय झालं, लाईट एनर्जी होती, त्या लाईट एनर्जीचं कन्व्हर्शन हे केमिकल एनर्जीमध्ये म्हणजेच NADPH आणि ATP मध्ये हे अशा पद्धतीनं झालेलं असतं. ठीक आहे, आणि ह्या प्रोसेसला आपण म्हणतोय फोटोफॉस्फोरायलेशन. ठीक आहे, आणि फोटोफॉस्फोरायलेशन म्हणजे काय, द फॉस्फोरायलेशन ऑफ मॉलिक्यूल विथ द हेल्प ऑफ द फोटॉन म्हणजेच लाईट. म्हणजे इथं काय केलंय, इथं फॉस्फोरायलेशन झाले म्हणजे ॲडिशन ऑफ फॉस्फेट झाले, म्हणजे बघा ATP तयार झालेत, फॉस्फोरायलेशन होतं इथं विथ द हेल्प ऑफ द लाईट, सो इट इज कॉल्ड ॲज द फोटोफॉस्फोरायलेशन. आता जी काय कम्प्लीट फोटोसिंथेसिसची रिॲक्शन आहे ती आपल्याला 2 स्टेपमध्ये बघायची आहे. म्हणजे काय काय होते बघा तिथं, द फर्स्ट स्टेप रिॲक्शन ऑकर्स इन द रिक्वायर्ड द लाईट, इट इज कॉल्ड ॲज द लाईट रिॲक्शन ऑर हिल रिॲक्शन. म्हणजे आपण आत्ता जी काय पाहिली, म्हणजे त्याच्यामध्ये काय पाहिलं आपण, H2Oचं ब्रेक करायचं आहे विथ द हेल्प ऑफ द सनलाईट, सो इट इज द लाईट रिॲक्शन. म्हणजे फोटोसिंथेसिस कंप्लीट होण्यासाठी फर्स्ट स्टेप आहे लाईट रिॲक्शन. देन अनदर वन इज द डार्क रिॲक्शन. ओके, डार्क रिॲक्शन म्हणजे काय, द सेकंड रिॲक्शन डज नॉट रिक्वायर लाईट, इट इज कॉल्ड ॲज द डार्क रिॲक्शन. ओके, डार्क रिॲक्शन त्यालाच आपण बॅकमन रिॲक्शन म्हणतोय आणि लाईट रिॲक्शनला हिल रिॲक्शन म्हणतोय. अशा पद्धतीनं फोटोसिंथेसिस ही प्रोसेस इथं कंप्लीट होत असते. म्हणजे हे एक जनरल मेकॅनिझम आहे फॉर द फोटोसिंथेसिस. लक्षात घ्या कशा पद्धतीनं रिॲक्शन होते आपल्याला हे इथं लक्षात आलेलं आहे. आपल्याला हे दोन्ही रिॲक्शन डिटेलमध्ये अभ्यास करायचे आहेत. पहिली स्टेप लक्षात घ्या, इथं H2O मॉलिक्यूल आहेत आणि त्याचबरोबर CO2 मॉलिक्यूल आपण इथं यूज करतोय ड्युरिंग द फोटोसिंथेसिस. H2Oचं ब्रेक झालं विथ द हेल्प ऑफ द सनलाईट, त्याच्यामधून काही इलेक्ट्रॉन रिलीज झाले, ते इलेक्ट्रॉन काय करणार आहे, CO2चं ब्रेकडाऊन करणार आहेत आणि ह्या CO2चं जेव्हा ब्रेकडाऊन होते त्यानंतर आपल्याला तिथं कार्बोहायड्रेट म्हणजेच ग्लुकोज मॉलिक्यूल तिथं तयार झालेले दिसून येते. पहिली जी रिॲक्शन असते त्याला आपण म्हणतोय लाईट रिॲक्शन, बिकॉज इट रिक्वायर द लाईट फॉर द कम्प्लिशन ऑफ रिॲक्शन. सेकंड रिॲक्शन डज नॉट रिक्वायर द लाईट, सो इट इज कॉल्ड ॲज द डार्क रिॲक्शन. म्हणजे फोटोसिंथेसिससाठी लाईट आणि डार्क रिॲक्शन ह्या दोन्हीही पण रिॲक्शन ह्या इम्पॉर्टंट आहेत आणि ह्या दोन्ही रिॲक्शनला म्हणतो आपण फोटोकेमिकल रिॲक्शन. ओके, म्हणजे रिॲक्शन सुरुवात होण्यासाठी लाईटची रिॲक्शन असते आणि लाईटची रिक्वायरमेंट असते, सो इट इज कॉल्ड ॲज द फोटोकेमिकल रिॲक्शन. ओके, क्लिअर आहे बघा. कंप्लीट तुम्हाला लक्षात आलं असेल की कशा पद्धतीनं ही फोटोसिंथेसिस कंप्लीट होत असते. बघा समजलं असेल तर लाईक करा. आता ह्याच्यावरती MCQ कशा पद्धतीने विचारले जात असतात हे आपण बघू. पहिल्यांदा इथं प्रश्न विचारला आहे, विच वन ऑफ द फॉलोइंग इज एसेन्शियल फॉर द फोटोलायसिस ऑफ वॉटर. ठीक आहे, फोटोलायसिस वॉटरचं फोटोलायसिस करण्यासाठी कोणता मिनरल मॉलिक्यूल इथे इम्पॉर्टंट आहे. NCERT मध्ये हे डिटेलमध्ये अभ्यासासाठी दिले. आपल्या बोर्डमध्ये थोडंफार ह्याचं सिलेबसमध्ये ह्याचा उल्लेख केला नाही, पण लक्षात घ्या मॅग्नीज हे मॉलिक्यूल फोटोसिंथेसिस म्हणजेच फोटोलायसिस ऑफ वॉटर म्हणजे वॉटरचं ब्रेकडाऊन करण्यासाठी मॅग्नीज हे मॉलिक्यूल इम्पॉर्टंट असतात. ठीक आहे, नेक्स्ट बघा काय इथं विचारलंय, हा आपल्याला दिलाय इम्पॉर्टंट प्रश्न आहे बघा काय, द फर्स्ट स्टेप ऑफ इनिशिएशन ऑफ फोटोसिंथेसिस विल बी, म्हणजे फोटोसिंथेसिसची सुरुवात कोणत्या स्टेपनी होते. काय काय बघा प्रश्नात काय काय सांगितलं इथं, फोटोलायसिस ऑफ वॉटर पहिला ऑप्शन दिला इथं आपल्याला. त्यानंतर एक्साइटमेंट ऑफ क्लोरोफाईल मॉलिक्यूल ड्यू टू द ॲब्सॉर्प्शन ऑफ लाईट, हा एक तिथं ऑप्शन दिलाय. नेक्स्ट ऑप्शन बघा आपल्याला काय दिलाय, ATP फॉर्मेशन आपल्याला इथे एक थर्ड ऑप्शन आहे. नेक्स्ट बघा ग्लुकोज फॉर्मेशन. म्हणजे फोटोसिंथेसिसची सुरुवात होत असताना कोणती स्टेप इथं कंप्लीट होत असते हे आपल्याला इथं प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे ह्यात बघा काय होत असतं, तर एक्साइटमेंट ऑफ क्लोरोफाईल मॉलिक्यूल ड्यू टू द ॲब्सॉर्प्शन ऑफ लाईट ही स्टेप पहिली आहे यामध्ये.
ओके, तुम्हाला वाटेल की फोटोलायसिस ऑफ वॉटर हे तुम्हाला कन्फ्युजन करू शकते, पण आपल्याला लक्षात घ्यायचं मित्रांनो की सुरुवातीला क्लोरोफाईल हा एक्साइटेटमेंटला गेल्यानंतर त्यानंतर त्या क्लोरोफाईलमधून जो इलेक्ट्रॉन रिलीज होणार आहे तो काय करणार आहे तर फोटोलायसिस करणार आहे किंवा वॉटरचं ब्रेकडाऊन करणार आहे. म्हणून फोटोसिंथेसिस सुरुवात होत असताना सनलाईट येते, क्लोरोफाईल एक्सायटेडला जातोय आणि एक्सायटेडला गेल्यामुळं H2O मॉलिक्यूल हा ब्रेक होतोय. ही प्रोसेस इथं लक्षात ठेवा. एक्साइटमेंट ऑफ क्लोरोफाईल मॉलिक्यूल ड्यू टू द ॲब्सॉर्प्शन ऑफ लाईट, देन फोटोलायसिस ऑफ वॉटर, देन ATP फॉर्मेशन. ह्या प्रोसेस इथं स्टेप बाय स्टेप लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा काय विचारलं आपल्याला, अगदी इझी क्वेश्चन आहे. फोटोसिंथेसिंग प्लांट रिलीजिंग ऑक्सिजन मॉलिक्यूल मोर देन नॉर्मल, द प्लांट मस्ट बी हॅव बीन सप्लायड विथ. म्हणजे त्या प्लांटनी जो ऑक्सिजन मॉलिक्यूल रिलीज केला आहे मग त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा ऑक्सिजन तिथं यूज केलं होतं. ओके, इझी आहे. हे आन्सर आहे आपलं H2O विथ हेवी ऑक्सिजन. ओके, हा मॉलिक्यूल तिथं आपल्याला यूज केला जातो फॉर द फोटोसिंथेसिस. लास्ट क्वेश्चन बघा काय दिलं आपल्याला, विच ऑफ द फॉलोइंग ॲब्सॉर्ब द लाईट एनर्जी फॉर द फोटोसिंथेसिस. अगदी इझी आणि तुम्ही सॉल्व्ह केला असेल लगेच तुम्हाला समजलं असेल की काय आन्सर असणार आहे. तिथं RUBP पण नाही, वॉटर मॉलिक्यूल नाही, O2 नाही, तर तिथं क्लोरोफाईल. ठीक आहे, क्लोरोप्लास्टमधील क्लोरोफाईल हे पिगमेंट आहेत ते काय करत असतात तर ह्या लाईटला ॲब्झॉर्ब करत असतात फॉर द फोटोसिंथेसिस. अशा प्रकारे आपण इथं काही MCQ पाहिले आहेत. याच्या व्यतिरिक्त पण काही MCQ असतात ते हे आपण डिटेलमध्ये परत अभ्यास करणार आहोत. ओके, लेक्चर समजलं असेल, MCQ तुम्हाला आले असेल तर लगेच लाईक आणि शेअर करून टाका व्हिडिओला सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पाहूया लाईट रिॲक्शन आणि डार्क रिॲक्शन काय असतात. ठीक आहे, थँक्यू.